नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण प्रिन्सेस ब्लाऊज, संपूर्ण प्रिन्सेस ब्लाऊज आणि पॅचवर्क डिझायनर ब्लाऊज आहे हा. तर संपूर्ण ब्लाऊज आहे तो आपल्याला कसा स्टिच करायचा आहे आणि जो बॅक साईडचा जो आपला गळा आहे पॅचवर्क, तो आपल्याला कसा शिवायचा आहे, तर संपूर्ण हा जो व्हिडिओ आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे बघा, हा जो आहे आपला प्रिन्सेस ब्लाऊजचा मी गळा घेतलेला आहे. गळा उंची आहे आपली 7 इंच, गळा रुंदी आहे 2.5 इंच आणि प्रिन्सेस ब्लाऊज असल्यामुळं मी जो आहे पान गळ्याचा शेप घेतलेला आहे पुढून. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी गळ्यावर आकृती आहे ती आपण काढून घ्यायची. आकृती काढून घेतल्यानंतर आपल्याला जो गळा आहे त्या गळ्यावरती ज्या आकारावरती व्यवस्थित आहे टीप आहे ती मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आणि खालूनही एक आपल्याला सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आणि जे काय आपलं एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून टाकायचं. गळ्याचाही शेप आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आणि छोटे छोटे कट आहेत ते लावून घ्यायचे. मग आपला जो ब्लाऊज आहे, प्रिन्सेसचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण सरळ करून घ्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने गळ्याला टीप आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे आणि संपूर्ण कडेकडेने व्यवस्थित आहे त्या टिपा मारून घ्यायच्या आहे. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण अस्तर आहे ते आपण आपल्या ब्लाऊजला कडेकडेने टिपा मारून घेतल्या आणि जे काय आपलं एक्स्ट्राचा कपडा आहे तो उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने प्रिन्सेसचा जो पुढील पार्टचा गळा आहे तो आपण शिवून घेतला. आता प्रिन्सेसची जी कटोरी आहे ती आता आपण आपल्या प्रिन्सेस पार्टला जो पुढचा पार्ट आहे तो आपण गळा घेतलेला आहे त्याला हे बघा ह्या पद्धतीने जॉईंट करायची आहे. कुठंच कमी जास्त राहत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी फिट केली तर प्रिन्सेसचा जो पफ आहे तो बघू शकता किती छान आलेला आहे. व्यवस्थित एकदम फिनिशिंग सहित पफ आलेला आहे आणि त्या पफवरती हे बघा ह्या पद्धतीने दाबटीप आहे ती व्यवस्थित देऊन घ्यायची. म्हणजे जो प्रिन्सेसचा जो आकार आहे, जी फिनिशिंग आहे ती एकदम छान दिसती आणि पफही एकदम व्यवस्थित दिसतो. तर अशा पद्धतीने हा जो प्रिन्सेसचा पुढचा भाग आहे, पफ आणि जो पुढचा पार्ट आहे आपल्या प्रिन्सेस ब्लाऊजचा, तो आता आपला झालेला आहे. आता आपण दुसरा पार्टही त्याच पद्धतीने शिवून घेणार आहोत. आता आपण आयपट्टी आणि हुकपट्टी लगेच करून घेणार आहोत. ही जी आहे आपली हुकपट्टी आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने जी हुकपट्टी आहे मी जॉईंट करून घेतलेली आहे. ही जी आहे आपली हुकपट्टी जॉईंट झालेली आहे व्यवस्थित. ह्याच पद्धतीने आपल्याला हुकपट्टी आणि आयपट्टी करायची आहे. दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग आहे एकदम छान येते. हे बघा, अशा पद्धतीने झालेला आहे हा प्रिन्सेसचा पुढचा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला बॅक साईडचा जो आपल्याला गळा आहे तो गळा घ्यायचा आहे. तर गळा जो आहे आपला पॅचवर्क आहे, 3.5 इंचाचा गळा आहे. अर्धा इंच आपण मार्जिनसाठी घेतलं, 4 इंच गळा रुंदी उंची घेतली. आता आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच. पण हा जो आहे आपला प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर 3.5 इंचाचा गळा जो आहे तो मी घेतलेला आहे 2.5 इंच आणि 2.5 इंचाचा गळा घेऊन आणि रुंदी जी आहे ती 2.25 किंवा 3.5 इंच घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने वरतून जो आहे मी 2.5 इंचच आकार घेतलेला आहे. आपल्याला फक्त खालती जो आहे छोटासा पॅच टाकायचा आहे आणि मग जो रुंदी मोजून घेतलेली आहे आणि त्या आकारावरती आपल्याला जी आवडेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईन आहे ती टाकून घेऊ शकता. तर हे बघा, मी जे आहे ही जी डिझाईन आहे या पद्धतीने घेते. आकार आहे तो एकदम आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे.
आणि त्या आकारावरती जे आहे एकसारखी व्यवस्थित आहे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर आपण ह्या जो गळा आहे पॅचवर्क ब्लाऊज गळा आहे, ह्या गळ्याला मी जो मोठा गळा आहे त्या गळ्यासाठी कॅनोस आहे तो वापरलेला नाही। आपण बिगर कॅनोसचाही गळा जो आहे तो शिवू शकतो। अशा पद्धतीने कमरेलाही सरळ टिप मारून घ्यायची आणि मग जसा आपण गळा कट करतो अर्धा इंच अंतर ठेवून, त्या पद्धतीने अर्धा इंचाचा अंतर ठेवायचा आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो आधी आपण कटिंग करू। हे बघा, अर्धा इंचाचा अंतर ठेवून आणि मग आपल्याला गळा आहे आपला संपूर्ण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा। आणि जो काय आपण गळा घेतलेला आहे त्या गळ्याला आकार येण्यासाठी संपूर्ण गळ्याच्या कडेकडेने व्यवस्थित छोटे छोटे कट आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत। तर आपण हे कट वगैरे व्यवस्थित लावून घेतले। आता आपल्याला आपला ब्लाऊज आहे तो उलटा करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे संपूर्ण आपण उलटा करून घेणार आहोत। उलटा करून घेतल्यानंतर हा जो आपल्याला गळ्याचा आकार आहे तो आकारावर व्यवस्थित टिप मारून घ्यायची आणि पेनच्या आधाराने आपल्याला हे टोक आहे गळ्याचं व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। म्हणजे आपल्या गळ्याला जो आकार आपण घेतलेला आहे तो एकदम छान येणार आहे आणि फिनिशिंग सहित एकदम परफेक्ट जो आपण गळा घेतलेला आहे तो गळा येणार आहे। आता आपण संपूर्ण कडेकडेने व्यवस्थित आहे आपल्या गळ्याला टिपा वगैरे मारून घेणार आहोत आणि एक्स्ट्रा कडेकडेनेही अस्तर व्यवस्थित आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आणि जे काय आपल्या एक्स्ट्राचा कपडा उरणार आहे तो कपडा आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे। तर आपण ह्या साईडनेही पेन हे बघा अशा पद्धतीने वापर करायचा। पेननी जो टोक आहे तो व्यवस्थित वर काढून घ्यायचं आणि मग आपला जो काय आपण जो गळा घेतलेला आहे त्या आकारावरती व्यवस्थित टीप आहे ती मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। हा जो आहे आपला पॅचवर्क ब्लाऊज मधला जो मोठा गळा आहे आपला बाहेरचा तो गळा आहे। संपूर्ण गळ्याला कडेकडेने हाय त्या आकारामध्ये व्यवस्थित आहे ती टीप मारून घ्यायची। आता आपण जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजच्या कमरेलाही सरळ टीप मारून घेणार आहोत आणि कडेकडेने ही टीप मारून घ्यायची आणि जे पण आपला एक्स्ट्राचा कपडा उरणार आहे आपण त्याची कटिंग करून टाकायची। व्यवस्थित आपण बॅक साईडचे टक्स आहे तेही आपण मारून घेतले। आडवा घेतलेला आहे आपण 4.5 इंच, उभा घेतलेला आहे आपण 4.5 किंवा 4.25 इंच। तर बघू शकता असा आपण हा पॅचवर्क ब्लाऊजचा जो गळा आहे तो घेतलेला आहे। ही डिझाईन घेतलेली आहे आणि हा जो पॅच आहे आपला जांभळ्या रंगाची जी साडी आहे तर त्या पॅचला व्यवस्थित आपलं जे काय आपण कॅनव्हास घेतलेला आहे त्या कॅनव्हासवरती जो काय आपण आकार काढलेला आहे तो आकार ह्या पद्धतीने आहे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा। हाय तो आकार आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि बरोबर आपण ज्यावेळेस जसा गळा कट करतो त्याच पद्धतीने हाही गळा आपल्याला कटिंग करायचा आहे। दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घेऊ। हे बघा अशा पद्धतीने जो काय आपण गळा घेतलेला आहे तोच गळा आपण या पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत आणि मग आपण कट लावून घ्यायचे प्रत्येक आकारावरती व्यवस्थित। आणि मग आपण अशा पद्धतीने उलटून घ्यायचा आहे आपला पॅच आणि त्या पॅचच्या संपूर्ण कडेकडेने व्यवस्थित आहे आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत। जो काय आपण पॅच घेतलेला आहे त्या पॅचला हे बघा ह्या पद्धतीने टिपा आहे व्यवस्थित मारून घ्यायच्या कडेकडेने। हे बघा आणि हा जो आपला गळा घेतलेला आहे हा गळा आहे आपण ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचा। दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित आहे तो ठेवून घ्यायचा आणि मग आपल्याला जो आपण गळा घेतलेला आहे त्या गळ्याला व्यवस्थित आपला गळा आहे तो
अटॅच करून घ्यायचा आहे. तर मी ह्या पद्धतीने गळा आहे तो अटॅच करून घेणार आहे. तर हा जो पॅचवर्क ब्लाऊज आहे, प्रिन्सेस ब्लाऊजचा पुढचा भाग आणि हा पॅचवर्क ब्लाऊज आहे गळा. तर ही जी डिझाईन आहे ती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या पण तुमच्या नवीन मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे व्हिडिओ हा जो आहे तो शेअर करा. म्हणजे त्यांनाही काही गोष्टी ज्या शिकायच्या आहेत त्यांच्यापर्यंतही आपला ब्लाऊजचा व्हिडिओ आहे तो पोहोचेल. आणि ही जी पद्धत आहे आपली पॅचवर्क ब्लाऊजची, ही तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता जो आहे आपला संपूर्ण पॅचवर्क ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे. हा गळा पण तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतो. दिसायला पण ॲक्टिव्ह वाटतो. म्हणजे खूप छोट्याशाच म्हणजे छोटासाच आपण जो आहे हा पॅच घेतलेला आहे. तर हे बघा पॅच जो आपण टाकला तो पॅचचा जो बॅक साईडचा कपडा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि संपूर्ण आपल्याला गळ्याच्या कडेकडेनी ह्या पद्धतीने टिपा व्यवस्थित मारून घ्यायच्या आहे. तर हा जो आपला गळा आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे. जे काही आपलं एक्स्ट्राचं कडेकडेचा कपडा होता तो आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. तर पुन्हा एकदा सांगते, हा जो गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ.